दंतचिकित्सा. लेखन आणि अभिवाचन निलिमा क्षत्रिय. मध्यंतरी सकाळी सकाळी एक फोन आला. पलीकडून एक मुलगी बोलत होती. तुम्ही सोलापूरच्या अमुक तमुक ताईंना ओळखता का? म्हटलं हो ओळखते ना, मी त्यांची मुलगी. अरे वा, हो का, बोल ना. काही नाही, मी इथे डेंटल कॉलेजला आहे, इंटर्नशिप चालू आहे. आई म्हणाली एकदा भेटून ये मावशीला. म्हटलं ये ना मग, जेवायलाच ये, काय आवडतं तुला ते करू आपण. पोरीनं भस्कन पुरणपोळीचीच फरमाईश केली. मी म्हटलं अरे वा, करू की, तुझ्यामुळे आमचंही खाणं होईल. पण तेवढ्यात ती बॅग फुटला जात म्हणाली गंमत केली मावशी, जेवायला नाही येत मी, परवा सकाळी जरा आम्ही 3 मैत्रिणी गावात येणार आहोत, तर येऊन जाऊ, पण पोहे मात्र चालतील बरं का आम्हाला. मग 2 दिवसांनी तिचा परत फोन आला. आम्ही येतोय बरं का मावशी, आणि हो पोहे जरा जास्तच भिजव. आम्ही हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुली कोणाकडे गेलो की लाजत भिजत नसतो, पदार्थ संपेपर्यंत खातो. तुझ्याकडे एखादं न संपणारा जिन्नस असेल तर ते तू आमच्यात बिनधास्त संपू शकतेस. काय सांगू, माझं तर दिलच जितलं ना त्या पोरीनं. मी मोजकेच पोहे भिजवले होते, पण मग होते नव्हते तेवढे भिजून टाकले. थोड्या वेळात 2 मैत्रिणींना घेऊन ती आली. ओळख परेड झाली. मग खाणं. सकाळी सकाळी मस्त मटार घातलेले गरम गरम पोहे, खोबऱ्याची बर्फी, कॉफी. सगळं संपल्याची खात्री करूनच त्या उठल्या. पोरी एकदम खुशच झाल्या होत्या. घरचं खाणं. बराच वेळ गप्पा झाल्या, हास्याचे बार उडाले. जाताना म्हणाल्या मावशी, आम्हाला वाटलं नव्हतं तुम्ही एवढ्या इंटरेस्टिंग असाल. म्हटलं पोहे संपले बरं का. ह्यावर खळखळून हसल्या. मग अचानक म्हणाल्या मावशी, तुमचा काही डेंटल प्रॉब्लेम असेल तर येऊन जा ना. असं म्हणायचा अवकाश की मला माझ्या जबड्यातले असंख्य प्रॉब्लेम्स आठवले. तुटलेली दाढ, सिमेंट निघाल्याने खड्डा पडलेली अक्कल दाढ. मी ताबडतोब त्यांचं आमंत्रण स्वीकारून टाकलं आणि सोमवारची अपॉइंटमेंट पण फिक्स केली. पण सोमवारी सकाळीच अचानक डावा डोळा दुखायला लागला. मनात म्हटलं मोबाईलचा वापर फारच झालाय बरं का, जरा कमी करायला पाहिजे. तशीच डेंटल कॉलेजला गेले. केस पेपर काढला आणि त्या पोहे खाणाऱ्या पाहुणीला फोन केला. ती ताबडतोब माझ्यापाशी हजर झाली आणि मला एका मोठ्याशा हॉलमध्ये, जिथे 20-25 खुर्च्यांवर अनेक दंतरुग्ण तोंड आ वासून आपला कारागीर कुठे फिरतोय त्याप्रमाणे माना वेळावत पडून होते, तिथे घेऊन गेली. पटकन एक रिकामी खुर्ची बघून मला तिथे बसून कुठेतरी कोणाला तरी शोधत निघून गेली. मी पण मग ती जिथे जिथे जाईल त्याप्रमाणे नजरेने तिचा माग काढत तिथे बसून राहिले. 3-4 प्रकारचे युनिफॉर्म्समधले विद्यार्थी तिथे फिरत होते. प्रत्येकाच्या ॲटिट्यूडवरून कोण किती पाण्यात म्हणजे उंचीवर आहे ते लक्षात येत होतं. म्हणजे उदाहरणार्थ निळा रंग असेल तर तो ॲप्रेंटिसशिपवाला, मरून रंग असेल तर ती PG वाली, व्हाईटवाले 3rd इयरचे, असं काही बाही. एका 3rd इयरच्या मुलीला पकडून मी बरीच माहिती काढली, कारण कोण आपलं बरं वाईट करतंय ते तरी कळायला हवं ना. सगळे आपापल्या सिनियर्सशी कमालीचा आदर कम भीती राखून बोलताना दिसत होते. मधूनच विदाऊट युनिफॉर्मवाले प्राध्यापक आले की मग तर सगळेच एकदम लीनतेने वागत होते. आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या लक्षणीय होती. तर तिथे बसल्या बसल्या माझं आपलं हे निरीक्षण. आपल्याला कुठेही बसून द्या, बोर होत नाही. तर मी अशी गंमत बघण्यात तल्लीन असतानाच ती माझी पाहुणी एका PG वालीला माझ्या जबड्यातला माहोल दाखवायला घेऊन आली. तिने अजून एका निळ्या ड्रेसवाल्याला जवळ बोलावून माझ्या जबड्याचा नजारा दाखवला आणि तिघांनी मिळून उभ्या उभ्या त्यांच्या सांकेतिक भाषेत चर्चा सुरू केली. माझ्या प्रत्येक दातामागे किती ऐतिहासिक गोष्टी दडलेल्या आहेत हे मला तेव्हा कळलं. तिघं मिळून आता काय खेळ खंडोबा करतात की सगळं सोडून पळावं की काय, कशाला या मुलींच्या आमंत्रणाला बळी पडलो आपण, असंही एकीकडे होऊन गेलं. तरीही मी आपली पोहेवाली पोह्यातल्या खाल्ल्या मिठाला नक्की जागेल असा भरोसा ठेवून डोळे मिटून पडून राहिले. नाहीतरी एक डोळा जरा दुखतच होता.
बराच वेळ त्यांची ती टेक्निकल कुजबूज ऐकून झाल्यावर अजून एक आवाज वाढल्यासारखं वाटलं. आता कोणता रंग जॉईन झाला ह्या उत्सुकतेपोटी डोळे उघडले तर तो चौथा आवाज एकदम चिरकलाच. तिने दात सोडून डोळ्यांचंच निदान केलं. डोळे आलेत काकू तुमचे, असं म्हटल्याबरोबर बाकीच्यांनी पटकन मला खुर्चीतून उठवलं आणि 8 दिवसांनी यायला सांगितलं. मी काही विचारलं तरी माझ्या नजरेला नजर द्यायची आता तिथे कोणाची हिंमत नव्हती आणि मग मी घरी आले. परवापर्यंत ऐकत होते की डोळ्यांची साथ आली आहे, पण आजूबाजूला कोणी लाल डोळ्यांचे किंवा गॉगल लावून फिरणारे दिसले नाहीत. म्हटलं आपल्याकडे नाही बहुतेक हे वाण येणार, पण नाही, ते आलंच. घरी येईपर्यंत डोळा लाले लाल, नुसती आग आग. पटकन ड्रॉप्स टाकले, पण विशेष म्हणजे रात्रीपर्यंत एकच डोळा आलेला. म्हटलं ही नवीनच प्रकारची साथ आहे की काय एकच डोळे येण्याची, कारण पूर्वीसारखं डोळे आले म्हणून डोळे मिटून पडणं लोकांना शक्य तरी आहे का? किती ठिकाणी कुटाणे वाढून ठेवलेले असतात. मिनटा मिनटाला व्हॉट्सअपची शेती खुरपावी लागते, मधूनच फेसबुकला पाणी घालून यावं लागतं, तेवढं झालं की इंस्टाग्रामवर गरका घालून यावं लागतं. कोण काय करतंय हा भोचकपणा करण्यासाठी प्रत्येकाचे स्टेटस पाहावे लागतात. हे सगळं करायचं तर एक डोळा तरी ड्युटीवर असायला हवा ना. त्यामुळे डोळे पण आळीपाळीने येत असतील. डोळे येण्यातही काहीतरी उत्क्रांती झाली असेल. पण सकाळी मात्र दुसराही डोळा शिस्तीत लाल झाला, चुरचुरायला लागला. चला म्हटलं, फार काही बदललेलं नाही.